नात पाहिजे पण एवढा बी नाही. अरे माझी वाट तर बघायची. नाद नाही र, वेड प्रेम. भारी बघ ना किती दिसते ती. तिच्या गालावरचा डिंपल, तिचा तो हसरा मुखडा, तिथे ते चालणं, तिचं ते कानातलं, लय भारी दिसते लागा ती. असं वाटतं तिच्याकडे बघतच बसावं. तिला बघितलं ना माझे शब्दच थांबत नाहीत. तुमच्या तोंडून एवढी शुद्ध वाणी शोभत नाही महाशय. खरंच भारी दिसते ती. चल कॉलेजला, शितोळे मास्तर बोंबलेल परत. कॉलेजला जायचं वय आज? नको कॉलेजला जायला. ए बाबा, कालच माझ्या बापाने बघितलंय. म्हणलं आधी ते घरी ट्रॅक्टर आहे, एक टायली घेऊन देतो आणि जा मुरमावरती. तेवढेच 2 पैसे येतील घरी. कॉलेज लावून असं बी काय तीर मारित नाही तुम्ही, असं म्हणलं डायरेक्ट तुम्हाला. मला सांग, तुझ्या बापाने तुझ्यासाठी एवढं कमवून ठेवलंय, त्यातलं थोडं पण तुला देणार नाही का? काय तुला काय करायची गरज आहे तेव्हा? अरे तोंड गप ठेवतो का आता? का जाऊ मी एकटाच? खरंच मैत्री असन आणि एका बाबाचा नसन तर तू इथून जाऊन दाखवशील. अरे तुझ्यासोबत येणं म्हणजे रोज 50ची भेळ. आधीच माझा खिसा फाटका, कुठून आणू रोज 50ची भेळ? तुम्हाला कमी समजतो का? अरे भावाचा हात आहे माझ्या पाठीशी. एक फोन लावला ना लाखो रुपये सोडल, पण आपल्याला 50च पाहिजे ना. हा, थांब मागून घेतो. हॅलो. अरे दाद्या, कामात आहे का? रानात आहे रे, खुरपतोय. काय झालं? अरे नाही, ते थोडस पैसे लागत होतं. पैसे पाहिजेत होय? बरं किती पाहिजेत? लय नाही, 50 रुपये. ठीक आहे, पाठवतो. 2 मिनिटं थांब. काय म्हणला? 100 रुपये पाठव. भाऊ पाहिजे तुझ्या भावासारखा. 50 मागितले, 100 टाकले. होय र, दादाने मला कधीच आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी पडून नाही दिली. माझ्या प्रत्येक अडचणीत माझा भाऊ माझ्या सोबतीला उभा राहिला. लहानपणीच आई वडील गेले, पण या गोष्टीची कधीच त्यांनी कमी भासू नाही दिली. आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम माझ्या भावाने माझ्यावरती केलंय. लोकांचे भाऊ असतील भांडकुदळ, पण माझा भाऊ लाखात एक देवाचा खडक. किती पण पाणी टाक, झिजणार तर नाहीच आणि संपणार पण नाही. काय हो? काय झालं? सगळं ठीक आहे ना? काय नाही, ते महेशला पैसे लागत होते. कशाला? अगं लागत असतील कशाला तरी. गाडीचं पेट्रोल संपलं असेल म्हणून पेट्रोल भरायसाठी लागत असतील. त्यामध्ये भाऊजी आज लय घाई गेलेत. नाश्ता बी नाही केला बघा त्यांनी. काय? आणि तू आता सांगतेस होय? अगं खायला पैसे नको का त्याच्याकडे? बरं तुम्ही किती सोडला आता? 100 दिले त्याला फक्त. पण त्याच्यात होईल का त्याचं? पुरतील. भाऊजी आपले समजूतदार आहेत, तसे व्यवस्थित खर्च करतील. हा, तसा हुशारच आहे तो लहानपणापासून. पण तरी जर नाही पुरले तर? कुठेतरी कॉलेजला जावं लागेल बरं का. आता तसंच राहून जाईल. अजून प्रोजेक्टचं काम पूर्ण करायचं. फॉर्म बी कुठले आमरी म्हणली मला काम. ती बरं तुझ्याबरोबर बोलतोय ना? तुझ्या दोघांचं झंगाट सुरू झालं काय? नाही रे, तसं काय नाही. बेस्ट येतो माझी. बेस्टी म्हणल्यावर नक्की काहीतरी नियोजन आहे वाटतं. नाही बाबा, चांगली मैत्रीण नाही फक्त. ए वेटर, रस्त्याची भिंगरी मारून एक भेळ दे. कानात नुसता जाळ आणि धूर निघला पाहिजे बघ. अय, खुर्ची पुढे घे. काय? अरे खुर्ची पुढे घे, बसायचंय मला. बापाचं घर असलं जर काय बसलाय?
कोणाच्या बापाचं घर? अयो, हवा झाला. आता घाबरायचं का? बोललो, बापाचं घर असल्या काय पसरून बसतंय? हा, आहेस तीच बर, पण वागतोय बर. तिथंच पुढे ना. काय विषय आहे का? नोकर कशाला विषय वाढवतोय? आम्हाला पण बोलता येतं. अरे बोल की मग. तोंडात गेलंय का? हा, का तोंड बंद केलंय? आणि कुणाच्या बापाचं नाही, माझ्याच बापाचं हॉटेल आहे समजा. अरे बापाचा हात आहे आपल्या डोक्यावर. हॅशटॅग बापाच्या जीवावर. हा, बापाच्या जीवावर मजा करतो मी. बापाचा हात आहे आपल्या डोक्यावर. अरे भेटत काय मी कोणाला? हा, या त्या बिन बापाच्या ना काय घंटा काढणार रे? आईला हराव्या बी ना, सांगितलं होतं लवकर उरक पण नाही. आता ते सोमा तात्या जर निघून गेले ना, तर पैशाचा घोटाळा व्हायचा. बोलला होता अर्ध्या तासात येईन, पण अजून आला नाही. आयला रावल्या, तो कसला धावून आलता ना तुझ्या अंगावर. मला वाटलं आता लय हाणतो तुला, पण तू कसला हाणलं त्याला. अरे लाडू, आपला हात लावायची कोणाच्यात हिंमत आहे का? हा, अरे आपलं कसं आहे माहिती ना, हॅशटॅग बापाच्या जीवावर. काय अरे पण कसला हाणलं ना तू त्याला. अरे मग विषय का? काय रे, तू ज्याला मारलंस ना, तो माझा भाव आहे. मला माझ्या जीवापेक्षा माझ्या भावाचा जीव लय मौल्यवान आहे. एक वेळेस तू जर मला मारला असता ना, तरी बी चालला असत, पण माझ्या भावाला मारलं ना कोणी, तर मी सोडत नाही. काय रे, बापाच्या जीवावर उडतोस ना, म्हणून एवढा माज दाखवतोस का? इथं त्या बापाच्या पैशाला बाजूला ठेव आणि मग बघ, भोंगळा होशील तरी बी स्वतःला दिलेलं काय बी घावणार नाही. हॅट.
माझ्या भावाला हात लावायचा नाही नाहीतर जीव घेईन.